नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर मोठी संख्या असेल तर भागाकार कसा करायचा ते पाहणार आहोत. बघा, उदाहरण 42 भागिले 9996. इथे 42चा पाडा तुम्हाला येतो का? नाही येत. मग काय करायचं तर ट्रिक वापरायची आणि भागाकार करायचा आहे. बघा, प्रथम काय करायचं, हे जे 2 आहे ते इथे कट करायचे आणि इथे गुणिले चिन्ह देऊन 2ला लिहायचे. राहिले 4 ने या संख्येला आपण भाग देऊया. 4च्या पाड्यामध्ये 9 येते का? नाही. मग 9च्या अगोदरची कोणती संख्या येते तर 8 येते. मग 4 दुनी 8. 9तून 8 गेले, किती राहील? 1 राहिले. वरची जी संख्या आहे 9 ती खाली उतरून घेऊया. जेव्हा वरची संख्या खाली उतरून घेतो तेव्हा या दोघांचा गुणाकार करायचा. बेदुनी 4 तो इथे लिहायचा. आता 19 मधनं जर 4 गेले तर किती राहील? 15 राहते. पुन्हा 4चा पाडा बोलायचा. 15 येते का 4च्या पाड्यामध्ये? नाही. मग किती येते? 12 येते. 4 त्रिक 12. 15तून 12 गेले तर किती राहते? 3 राहते. पुन्हा वरची संख्या खाली उतरून घ्यायची मित्रांनो. किती? 9. जेव्हा वरची संख्या खाली उतरून घेतो तेव्हा या दोघांचा गुणाकार करायचा. 2 आणि 3चा. बेत्रिक 6. तो वजा करायचा. 39 मधून 6 गेले तर किती राहील? 33 राहते. 4चा पाडा बोला. 33 येते का 4च्या पाड्यात? नाही. 33च्या अगोदरची कोणती संख्या येते तर 32 येते. मग 4 8 32. 33 मधून 32 गेलं, राहिलं 1. वरची संख्या खाली घेऊया. 16. जेव्हा वरची संख्या घेतो तेव्हा या दोन संख्यांचा गुणाकार करायचा आहे. 8 आणि 2चा. 8 दुनी 16. वजाबाकी करा. 6तून 6 गेले 0, 1तून 1 गेले 0. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे 238. पुढील उदाहरण बघूया. 158 भागिले 4898. इथे बघा, तुम्हाला 158चा पाडा येतो का? नाही. मग काय करायचं? ट्रिक वापरायची. हे जे शेवटचा अंक आहे 8 तो कट करायचा. इथे गुणिले चिन्ह देऊन लिहायचा. आता राहिलं 15. 15 आपण भाग देऊया. 15 एके 15, 15 दुनी 30, 15 त्रिक 45. 48च्या अगोदरची संख्या 45. 48 मधून 45 गेला तर किती राहील मित्रांनो? 3 राहील. त्यानंतर 9 आहे असं खाली घ्यायचं. झालं 39. त्यानंतर 15चा पाडा बोलूया. जेव्हा वरची संख्या खाली घेतो तेव्हा काय करायचं आहे? या दोघांचा गुणाकार करायचा आहे. 3 आणि 8चा. 3 आणि 8चा गुणाकार करायचा आणि तो इथे लिहायचा. 3 8 24. 39 मधून जर 24 गेले, बघा 9तून 4 गेले 5 राहते. 3तून 2 गेले 1 राहते. 15 राहिले 39 मधून 24 गेल्यानंतर. 15 एके 15. 5तून 5 गेलं 0, 1तून 1 गेलं 0. वरचा 8 उतरून घेऊया खाली.
जेव्हा वरची संख्या उतरून घेतो तेव्हा या दोघांचा गुणाकार करायचा आहे. 8 गुणिले 1, 8 एक्के 8, वजाबाकी करा. 8तून 8 गेले, 0 राहिले. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे 31. पुढील उदाहरण बघा. 104 भागिले 1248. आता इथे 104चा मित्रांनो आपल्याला पाडा येतो का? नाही. म्हणून काय करायचं, हे 4 इथे कट करायचं आणि इथे गुणिले चिन्ह देऊन 4ला लिहायचे. राहिले 10. 10 आपण याला भाग देऊया. 10 एक्के 10. 10च्या पाड्यात 12 येत नाही. 12च्या अगोदरची संख्या 10. 10 एक्के 10. 12तून 10 गेले, 2 राहिले. त्यानंतर वरची संख्या आहे 4, ती खाली घेऊया. जेव्हा वरची संख्या खाली घेतो तेव्हा या दोघांचा गुणाकार करायचा. 4 एक्के 4, ते इथे लिहायचं. वजा करा. 24 मधून 4 गेले, 20 राहते. 10चा पाडा बोला. 10च्या पाड्यात 20 येते का? येते. 10 दुनी 20. 20तून 20 गेले, 0 राहिले. त्यानंतर मित्रांनो वरची संख्या खाली घेऊया 8. जेव्हा वरची संख्या खाली घेतो तेव्हा या दोघांचा गुणाकार करायचा. 4 गुणिले 2, 8. तो वजा करायचा. 8तून 8 गेले, 0 राहिले. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे 12.